बिहार नाही, हे असंच चालत राहिलं तर ते अफगाणिस्तान होईल. काबूल काबूलची राजधानी तशी आमची इथं काबूलची राजधानी करावं लागेल, इतकं खाली गेलंय इथं. हे बिहार म्हणू नका, बिहार फार कमी आहे. काबूल का काहीतरी आहे ना तिकडं, तसलं काहीतरी होईल. नाही तर इराक सारखं होईल. रोज बॉम्बस्फोट, रोज आमक, रोज तमक, इथपर्यंत लेवल आमची गेलेली आहे. अरे हा सुसंस्कृत जिल्हा आहे. हे फार बारीक नजर ठेवून काम करणारे लोक आहेत. फार बारीक गोष्टीकडे लक्ष देणारे लोक आहेत. वारकरी संप्रदायाचा भूमी आहे आणि या भूमीमध्ये आता हे असलं व्हायला लागलं. आणि हे कोणाच्या तरी बळामुळेच व्हायला लागले. कोणाकोणाचं बळ येतं तपासामध्ये येईल उघडकीस. झाला नाही. बीडचं बिहार गेल्या 10-12 वर्षापासून झालाय. बीडमध्ये लहान लहान पोरं गोट्या, बॉल, रिगोल असली खेळ खेळत नाहीत. बीडमधली लहान लहान पोरं डायरेक्ट हत्याराची, घोड्याचीच भाषा करतात. बीडमध्ये लहान लहान पोरांकडे गावठी पिस्टल असणं ही आम बात आहे. बीडमध्ये सहज भांडण झाल्यावर धक्का बुक्की, शिवी, मूर्ख, बावळट एवढ्यावर थांबत नाही. आई बहिणीच्या शिवीवरही गोष्ट थांबत नाही. बीडमध्ये डायरेक्ट माणसाला खलास करणे, इथेच भांडण संपतं आणि अशीच भांडणाची पद्धत आहे. ही पद्धत लावली कुणी? निश्चित सत्ताधाऱ्यांनी लावली. ही पद्धत लोकप्रतिनिधींनी रूढ केली. लोकप्रतिनिधींनी पोलीस स्टेशन अक्षरशः हायजॅक करून टाकलेले आहेत. आमच्या विरोधात बोलला की आम्ही तुझ्यावर केस टाकणार आणि आमचे ठरलेले फंडे असतात. पत्रकारांवर केसेस आहेत. परळीतल्या पत्रकारांवर केसेस आहेत की परळीतली पत्रकार, महिला पत्रकार बातमी कव्हर करायला गेली तर तिच्यावर आता काय केस टाकायची? तर तिला धक्काबुक्की होते, तिला मारहाण होते. लोक करतात का? तिला मारहाणीची बातमी पण बाहेर येत नाही आणि उलट तिच्यावर 353 पोलीस टाकतात. 353 टाकणं हे तर पोलिसांचं, परळी असेल किंवा बीड असेल, हे पोलिसांचं हत्यार झालेलं आहे. आणि परळीचे कुठलाही SP परळीत आला तर तो SP हा त्याच्या सिनियर अथॉरिटीला अजिबात अँसरेबल नसतो. तो SP हा परळीतल्या, बीड जिल्ह्यातल्या सत्ताधाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना अँसरेबल असतो. हे क्लिअर आहे. ते सत्ताधारी धनंजय मुंडे आहेत का? हे धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा अजून तिकडे निवडून आलेले आमदार असतील, ही सवय सगळ्याच लोकांनी लावली. हे बीड जिल्ह्याचं कल्चर तयार झालं की कायदा तुम्ही सांगताय तो कायदा नाही, आम्ही सांगू तो कायदा, आम्ही करू ती गोष्ट. मग अगदी आपण बघितलं असेल की, आणि खुनाचं सत्र जे आहे ना, ते बीडचं आजची गोष्ट नाही आहे. संगीत डिगोळेचा खून असेल, किशोर फडचा खून असेल, आता बबन गीतेला खून प्रकरणात अडकवणं असेल किंवा आता मस्साजोगचं संतोष देशमुखांचं खून प्रकरण असेल, ह्या सगळ्या खून प्रकरणामध्ये एक संगती आहे. आता मी म्हटलं ना की या सगळ्या खून प्रकरणात एक संगती आहे. पण ही संगती शोधायची कोणी? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? सत्ता ज्यांच्या हातात आहे, अमाप सत्ता देणारे कोण? गृह खातं देवेंद्र फडणवीसजींचं आहे ना. गेली 10 वर्ष देवेंद्रजी होते ना, मधला जर 2.5 वर्षाचा काळ सोडला तर. का देवेंद्रजी गृह खात्याचे गृहमंत्री म्हणून बीडकडे लक्ष देऊ शकले नाही? का बीडमधल्या SPला ते समज देऊ शकत नाहीत? का बीडमधल्या कुठल्याही पोलीस स्टेशनचा PI हा गृह खात्याचं ऐकण्याच्या ऐवजी स्थानिक गाव गुंडांचा आणि गाव पुढाऱ्यांचं ऐकतो?